नमस्कार. चला तर पाहूया भरली मिरचीची भाजी. त्यासाठी मी 1 वाटीभर खवलेला ओला नारळ घेतले. त्यात 3 टेबलस्पून मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आपण अंदाजे बघायचं आहे आणि याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, धणे, जिरे थोडंसं तेलावर परतून भरडसर वाटून घेतलं होतं ते टाकलेलं आहे. हळद, हिंग आणि हे माझं लाल तिखट आहे. मिक्स मसाला आहे हा आणि थोडंसं जिरं घातलं आहे. थोडीशी चव बदलण्यासाठी साखर, चवीपुरतं मीठ. त्याचबरोबर थोडासा चिंचेचा कोळ मी घेतलेला आहे, तो त्याच्यात घातला आहे आणि भरपूर कोथिंबीर. आता ह्याच्यामध्ये मी हे बघा, हा चमचा आहे ना, 2 चमचे मी ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि ते सर्व छानपैकी पुरण मिक्स करून घेतले. ह्या मिरच्यामध्ये चीर देऊन घेतलेले आहेत आणि त्यातल्या सगळ्या बिया वगैरे काढून टाकले आहेत आणि आपलं हे सगळं पुरण आता तयार आहे. ते मिरच्यांमध्ये भरून घेतलेलं आहे. थोडंसं पुरण ते उरलेलं आहे आणि माझ्याकडे तो इलेक्ट्रिकचा कुकर आहे, तर त्याच्यामधनं म्हटलं आता वाफवून घेऊया आपण छानपैकी. म्हणून या भांड्यामध्ये ह्या सर्व मिरच्या काढल्यात आणि मी आता ह्या कुकरमध्ये ठेवून त्याच्यात पाणी घातले, अर्थात खालती 1-1.5 वाटी असं. आणि मी लावलेलं आहे कुकरला, फुलवर ठेवलेलं आहे कुकर आणि एक 10 मिनटामध्ये छानपैकी ते वाफवून निघालेले आहेत सर्व मिरच्या. पहा बरं, म्हणून मी घड्याळाचे फोटो टाकलेले आहे आणि पहा किती छानपैकी वाफवून निघालेले आहेत. त्या शिजल्याच आहेत. आता फक्त तेलाच्या फोडणीवर म्हटलं टाकूया थोडं, म्हणून तेल गरम करत ठेवलं होतं कढईमध्ये. थोडीशी मोहरी टाकली, थोडंसं जिरं टाकलं, परत थोडी हळद टाकली त्याच्यामध्ये आणि हिंग टाकलेलं आहे आणि हे पहिल्यांदा ना आपलं उरलेलं जे पुरण होतं ते त्याच्यात घालून म्हटलं जरा आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये, गरम तेलात. तसं केल्यानंतर मग ह्या ज्या आपण वाफवून घेतलेल्या ह्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि पहा बरं, त्या छान शिजायला सुरुवात झालेली आहे तेलामध्ये आणि अगदी व्यवस्थितपणे ते शिजून आणखीन चांगल्या म्हणजे झालेल्या आहेत, तेलात फ्राय झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे भरलेली मिरची आपली तयार आहे. धन्यवाद.